नमस्कार, मी नर्स प्रीती. या चॅनलवर मी नर्सिंगचा सर्व इम्पॉर्टंट टॉपिक सोप्या मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आज आपण बघणार आहोत स्क्रिझोफ्रेनिया हा सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे. डेफिनेशन: स्क्रिझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये व्यक्तीचा विचार, भावना आणि वागण्यामध्ये बदल होतो. कॉजेस: या आजाराचे मुख्य कारण म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर, ब्रेनमधील डोपामाइन इम्बॅलन्स होणे, जास्त स्ट्रेस आणि ड्रग अब्यूज यामुळे आपल्याला स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणं आपल्यामध्ये दिसून येऊ शकतात. सिम्पटम स्क्रिझोफ्रेनियाचे सिम्पटम खालीलप्रमाणे: हॅल्युसिनेशन म्हणजे आवाज ऐकू येणे, तर भ्रम होणे, आवाज ऐकू येणे, गोष्ट ऐकू येणे, वास येणे किंवा स्पर्श झाल्यासारखेच वाटणे यालाच आपण हॅल्युसिनेशन असे म्हणतो. डेल्युजन: खोटे विश्वास ठेवणे, खोटा, चुकीचा पण ठाम विश्वास ठेवणे, जो पुरावा दिला तरी बदलत नाही त्यावर ठाम राहणे यालाच डेल्युजन असे म्हणतात. डिसऑर्गनाइज स्पीच म्हणजे बोलणे विस्कळीत असणे, अर्थ न लागणारे, विचार एकमेकांशी न जोडलेले असतात यालाच डिसऑर्गनाइज स्पीच असे म्हणतात. पेशंट सोशल विड्रॉलमध्ये जातो, लोकांपासून दूर राहतो, एकटेपणा पसंत करतो याला सोशल विड्रॉल असे म्हणतात. स्क्रिझोफ्रेनियासाठी ट्रीटमेंट: या आजाराचे उपचारामध्ये अँटी सायकोटिक मेडिसिन्स आपण पेशंटला देतो, सायकोथेरपी देतो, फॅमिली सपोर्ट हा महत्त्वाचा आहे आणि रेग्युलर फॉलोअप याचा समावेश होतो. नर्सिंग मॅनेजमेंट: नर्स म्हणून आपल्याला पेशंटशी शांतपणे बोलायचे, हॅल्युसिनेशनला रिफोर्स करायचं नाही, चुकीचा विश्वास न द्यायचा नाही, पेशंटची सेफ्टी मेंटेन करायची, रेग्युलर मेडिसिन चेक करायचे आणि पेशंटची चांगली काळजी घ्यायचीच. हे संपूर्ण माहिती आपण हॅल्युसिनेशनची घेतलेली आहे.